क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पुणे मनपा कार्यालयाबाहेर निदर्शने। मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची भेट, कारवाईचे संकेत। पुणे महानगरपालिका क्रीडा विभागातील गंभीर भ्रष्टाचार, अनियमित कंत्राटे, मनपा मालमत्तेचा अनधिकृत ताबा, सत्ताधारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक 27 मधील साने गुरुजी नगर येथील कैलासवासी भानुदास गेजगे व्यायामशाळा गैरव्यवहाराविरोधात महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 27 यांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी भ्रष्ट क्रीडा विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यामुळे पुणे महानगरपालिकेच्या बाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता। आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल असे संकेत दिले। तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून तातडीने चौकशी करण्याबाबत आश्वासन दिले। यावेळी बोलताना शिवसेनेचे अनंत घरत म्हणाले, धर्मादाय आयुक्त न्यायालयाने 5,000 रुपयांचा दंड ठोठावून अनियमित ठरवलेल्या मंडळास तसेच खोटा मंडळाचा उपाध्यक्ष देऊन क्रीडा विभागासोबत केलेल्या करारात उपनिबंधक कार्यालयाची म्हणजेच शासनाची, पुणे मनपाची तसेच करदाते पुणेकरांची सत्ताधारी भाजप नगरसेवकाने पक्षाच्या एका मुख्य पदाधिकाऱ्याने फसवणूक केली आहे आणि त्यास क्रीडा विभाग, तत्कालीन उपायुक्त हेही तेवढेच जबाबदार आहेत। तर युवक काँग्रेसचे सागर धाडावे म्हणाले, आयुक्तांनी तत्पर सदर विषयात लक्ष घालून प्रशासन हे निपक्ष काम करते हे दाखवून द्यावे आणि पालिकेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आम्हाला सदर विषयात न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील। अनंत रामचंद्र घरत, प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना, पुणे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।